नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 4. असहिष्णूंच्या बाबतीत त्यांची उदारता. एकदा भगवान बुद्ध आल्वक यक्षाच्या राज्यात आळवी नगरीत राहत होते. तेव्हा आल्वक तथागतांकडे आला व म्हणाला, श्रमणा, चालता हो. मित्रा, ठीक आहे असे म्हणून तथागत निघून गेले. तेव्हा यक्ष बोलला, श्रमणा, आत ये. तथागत आत आले व म्हणाले, मित्रा, ठीक आहे. पुन्हा यक्ष त्यांना म्हणाला, श्रमणा, चालता हो. मित्रा, ठीक आहे असे म्हणून तथागत बाहेर गेले. पुन्हा यक्ष त्यांना म्हणाला, श्रमणा, आत ये. तथागत आत येता येता म्हणाले, मित्रा, ठीक आहे. पुन्हा तिसऱ्यांदा यक्ष म्हणाला, श्रमणा, चालता हो. तथागत जाता जाता म्हणाले, मित्रा, ठीक आहे. श्रमणा, आत ये. पुन्हा यक्ष म्हणाला. तथागत आत येता येता म्हणाले, मित्रा, ठीक आहे. पुन्हा चौथ्यांदा यक्ष त्यांना म्हणाला, श्रमणा, चालता हो. त्यावर तथागत म्हणाले, मित्रा, मी मुळीच जाणार नाही. तुला काय वाटेल ते कर. यक्ष रागावून म्हणाला, श्रमणा, मी एक प्रश्न विचारतो. तू जर माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस तर तुला मी वेडा करीन, किंवा तुझे हृदय फाडून टाकीन, किंवा तुला पायाने उचलून नदीपलीकडे फेकून देईन. मित्रा, या जगात मला वेडा करू शकेल, किंवा माझे हृदय फाडू शकेल, किंवा मला पायाने उचलून नदीपलीकडे फेकू शकेल असा कुणी असेल असे दिसत नाही. तरी पण तुला काय प्रश्न विचारायचा असेल तो विचार. तेव्हा आल्वक यक्षाने तथागतांना पुढील प्रश्न विचारले. या जगात मानवाचे सर्वोच्च धन कोणते? कोणत्या सत्कर्माने सुख प्राप्त होते? सर्वात अत्यंत स्वादिष्ट चव कोणती? कोणत्या प्रकारचे जीवन सर्वश्रेष्ठ आहे? तथागतांनी उत्तर दिले, श्रद्धा हे सर्वोच्च धन आहे. धर्माचे यथार्थ आचरण केल्यास सुख प्राप्त होते. सत्याची चव ही सर्वात स्वादिष्ट असते. प्रज्ञापूर्ण जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे. आल्वकाने मग विचारले, मानवाला पुनर्जन्म कसा ओलांडता येतो? मानव भवसागर कसा ओलांडतो? मानव दुःख कसे जिंकू शकतो? तथागतांनी उत्तर दिले, मानव श्रद्धेद्वारे पूर पार करू शकतो. मानव दक्षतेने सागर ओलांडू शकतो. मानव प्रयत्नाने दुःखांवर विजय मिळवू शकतो. मानव प्रज्ञेने शुद्ध होऊ शकतो. आल्वक यक्षाने विचारले, मानवाला ज्ञान कसे प्राप्त होते? मानवाला धन कसे प्राप्त होते? मानवाला कीर्ती कशी लाभते? मानवाला मित्र प्राप्ती कशी होते? इहलोकातून परलोकात जाताना मानवाला पश्चाताप का होत नाही? तथागतांनी उत्तर दिले, निर्वाणाच्या प्राप्तीसाठी अर्थ तसेच धर्म ह्यावर श्रद्धा ठेवून आणि आज्ञापालन करून दक्ष व तत्पर मनुष्याला ज्ञान प्राप्त करता येते. जो उचित तेच करतो, जो दृढ निश्चयी असतो, जो जागृत असतो, त्यालाच धन प्राप्ती होते. जो दान करतो त्यालाच मित्र प्राप्त होतात. ज्या श्रद्धावान उपासकांशी सत्य, सदाचार, सहनशीलता आणि औदार्य असते
त्याला मृत्यूनंतर पश्चाताप होत नाही. इकडे ये. दुसरे श्रमण ब्राह्मण इथे आहेत. त्यांनाही विचार की सत्य, संयम, दानशीलता आणि सहनशीलता ह्यापेक्षा अधिक उच्च गुण आहेत का? आल्वक यक्ष म्हणाला, आता दुसऱ्या श्रमण ब्राह्मणांना कशाला विचारायला पाहिजे? आज मला माझ्या भावी सुखाची जाणीव झालेली आहे. खरोखरच माझे भाग्य म्हणून तथागत आळवीला आले. आज मला समजले की कोणाला दान दिल्याने सर्वाधिक फल प्राप्त होते. आजपासून तथागत व त्यांच्या परिपूर्ण धम्माला वंदन करीत एका गावाहून दुसऱ्या गावाला, एका नगराहून दुसऱ्या नगराला मी फिरत जाईल. उपभाग 5. समता आणि समान व्यवहाराचे समर्थन. तथागतांनी भिक्खू संघासाठी जेवढे नियम तयार केले होते त्या सर्वांचा त्यांनी स्वतः करिता स्वखुशीने स्वीकार केला होता. ते आपणा स्वतःलाही बंधनकारक मानले होते. ते संघाचे प्रमुख होते आणि त्यांच्यावरील असीम प्रेमामुळे आणि आदरामुळे नियम पालनाबाबत त्यांना सहज सवलती मिळू शकत होत्या. तशी परिस्थिती असतानाही तथागतांनी काही खास सवलती किंवा नियम विमुक्ती हक्काने अधिक उपभोगल्या नाहीत. भिक्खूने दिवसातून फक्त एकदाच अन्न प्राशन करावे व हा भिक्खू वर्गासाठी केलेला नियम तथागतांनी स्वतःसाठीही स्वीकारला आणि त्याचे पालनही केले. भिक्खूंची काही खाजगी मालमत्ता असता कामा नये हा नियमही तथागतांनी स्वीकृत केला आणि त्याचे पालन केले. भिक्खूपाशी फक्त 3च चिवरे असली पाहिजेत हा नियमही सर्व भिक्खूंप्रमाणे तथागतांनी स्वीकृत केला व त्याचे पालनही केले. एकदा भगवान बुद्ध शाक्य देशात कपिलवस्तूमधील वटवाटिकेत राहत होते. त्यावेळी तथागतांची मावशी प्रजापती गौतमी हिने स्वतः हाताने कातलेली व विणलेली नवीन वस्त्राची जोडी घेऊन ती आली व तिचा स्वीकार करण्याची तिने तथागतांना विनंती केली. तथागतांनी तिला सांगितले, प्रजापती, ती संघाला अर्पण कर. तिने दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा पुन्हा तशी विनंती केली आणि तिला तेच उत्तर मिळाले. नंतर आनंदांनी आग्रह केला, भगवान, गौतमीने आणलेल्या वस्त्राचा आपण स्वीकार करावा. आपल्या मातेच्या निधनानंतर प्रजापती गौतमीनेच दाई आणि दत्तक माता होऊन आपली सेवा केली होती, पण वस्त्रे संघालाच अर्पण करण्यात यावी हा आपला आग्रह तथागतांनी सोडला नाही. प्रारंभी भिक्खू संघाचा असा नियम होता की भिक्खूंची वस्त्रे उकिरड्यावर पडलेल्या चिंध्यातूनच तयार करण्यात यावीत. धनिक लोकांना संघाचे सदस्य होण्यापासून परावृत्त करता येईल म्हणून हा नियम केला होता. एकदा जीवकाने नव्या कपडाचे तयार केलेले चिवर स्वीकारण्याचा तथागतांना आग्रह केला. तेव्हा तथागतांनी त्या चिवराचा स्वीकार केला. तेव्हा तथागतांनी मूळ नियमात तसा बदल केला आणि भिक्खूंनाही नवीन कापडाचे चिवर स्वीकारण्याची ती सवलत जाहीर केली. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे, सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल
साधू साधू साधू. नमो बुद्धाय.